जय श्रीराम जय भारत. आपण भारतीय जैन संघटना विद्यालयाच्या 9वी क वर्गातल्या मुलांच्या वर्गप्रतिनिधीच्या निवडीचा प्रक्रिया जी आहे लोकशाही पद्धतीची निवडणूक कशा पद्धतीने होते त्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीचे धडे या ठिकाणी येणाऱ्या भावी नागरिकांना शाळा महाविद्यालयातून म्हणजे वर्गावर्गामध्ये देशाचं भवितव्य जे असतं त्या भवितव्याच्या दृष्टीनं त्यांना लोकशाही आणि लोकशाहीच्या संपूर्ण स्तंभाची माहिती मिळावी. लोकशाहीतला निवडणूक हा एक महत्त्वाचा स्तंभ आहे आणि या स्तंभामुळेच या ठिकाणी आपल्या देशामध्ये लोकशाही टिकून आहे. आमच्या विद्यालयातील शिंदे सर यांनी सूर्यकांत शिंदे सरांनी 9वी क वर्गामध्ये भारतीय जैन संघटना विद्यालयामध्ये जी निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षरित्या राबवलेली आहे, निवडणुकीचा प्रत्यक्ष अनुभव कसा असतो त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे त्याची क्षणचित्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी मतदान अधिकारी क्रमांक नेमलेले आहे. हा विद्यार्थीच आहे. तुझं नाव काय? आदित्य गुळवे नावाचा विद्यार्थी मतदान अधिकारी क्रमांक 1 वर बसलेला आहे. मतदान अधिकारी 2 क्रमांकावर या ठिकाणी कार्तिक गेवडे बसलेला आहे. मतदान अधिकारी 3 क्रमांकावरती रुद्रनाथ टिळक बसलेले आहेत आणि मतदान केंद्राध्यक्ष जे आहे त्यांचं नाव आहे त्याचप्रमाणे आयुष रास्कर आहे. ते मतदानाचा कक्ष आहे. आता प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे. शिंदे सरांनी महत्त्वाचा विषय घेतलेला आहे की प्रत्यक्ष वोटिंग मशीन जे आहे बॅलेट पेपरवरती कसं मतदान घेतलं जात होतं, आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये गडबड घोटाळा होऊ शकतो हे सिद्ध झालेलं आहे. आमच्या नागरिकांची आणि मताच्या अधिकाराची फसवणूक होऊ शकते. या संदर्भामध्ये प्रत्यक्ष बॅलेट पेपरच्या निवडणुका कशा असतात हे या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत 9वी क चे विद्यार्थी त्यांना या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेची पूर्णपणे भारतीय लोकशाही टिकवण्याची, भारताचं संविधान टिकवण्याची जबाबदारी शिंदे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी कौतुकास्पद कार्य जे आहे ते कार्य या ठिकाणी झालेलं आहे. आपण आता निवडणुकीचे काही क्षतचित्र पाहणार आहोत. सर घ्या त्या सगळ्यांचे आता. एक दाना क्रमांक